हॅलो. हा सर. हा, नाव काय म्हणलं? जय कातकडे, नाशिक जिल्ह्यातून बोलतोय. नाशिक जिल्ह्यातून. आता कुठून बोलतोय प्रॉपर? आम्ही आता करंट लोकेशन? कारेगावला राहतोय हा, आम्ही. कारेगाव. कारेगाव. हो कारेगाव पुणे का? हो. नाव काय म्हणलं तुमचं? जय कातकडे. जयकांत कातकडे. जयकांत कातकडे. कातकाडे. बर, काय विषय मला सांगा समजून, काय विषय? सर इथं जी अकॅडमी ना, तिथं आम्ही 21 दिवसाची ट्रेनिंग घेतली. कुठली अकॅडमी? शिवस्वराज्य सिक्युरिटी मॅनपॉवर प्रायव्हेट लिमिटेड. अच्छा, बर. हा, तिथं आमची ट्रेनिंग घेतली. तिथून आम्हाला म्हणे तुम्हाला जॉब लावला जाईल. आम्ही आलो पुण्यामध्ये. बर पुण्यामध्ये आलो, आम्हाला इकडे जॉबच द्यायना सर आम्हाला. बर आमच्याकडून डॉक्युमेंट घेऊन टाकले, बाहून लिहून घेतले, आणि तिकडे स्टॅम्प पण लिहून घेतलेले. पैसे पण परत देऊन नाही राहिले. आज म्हणे आज देतो तुम्हाला जॉब, उद्या देतो जॉब. आम्हाला ते फिरवीचे काम करू राहिले. आपले सगळे पोरं आहे ना, विद्यार्थी सगळे घरी निघून चाललेले इथून. बर. ही फ्रॉड कंपनी सर. किती जणांचे पैसे घेतले त्याने? आम्ही जवळजवळ 48 जण आहे. 48. किती किती पैसे घेतले तर? 13,000 रुपये घेतले सर. 13,000 रुपये? हो. आणि ती आता जी भरती चालू आहे ती त्यांची कोणत्या गावाला चालू आहे रे? सांगवीला चालू आहे सर. बर. हो. सगळ्याकडून किती किती पैसे? 13,000 रुपये घेतले एकाकडून. 13,000 रुपये? हो. बर बर. काय मदत पाहिजे? आणि द्यायला नेटवर्क मधून बोला. नेटवर्क मध्ये आणि बोल. नेटवर्क मध्ये. हॅलो. हा, आवाज आहे ना, बोला ना. हा, येतोय आवाज. बोला. काय म्हणलं आता पुढे? तुम्हाला काय मदत पाहिजे? 13,000 रुपये घेऊन तुम्ही सिक्युरिटी गार्डचं ते हो हो कोर्स घेतलो, बरोबर? हो. किती दिवसाचा कोर्स घेतलो तिथून? 21 दिवसाचा. 21 दिवसाचे का? खाया प्यायचं सगळं त्यांच्याकडे? हो. बर. तर आम्हाला ते बोलले तुम्हाला जॉब लावून देऊ. त्यांच्या गाड्यांमध्ये आम्हाला पुण्याला घेऊन आले. पुण्याला 20 जण पाठवले. इकडं रांजणगावला 20 जण टाकले. हा, आमच्याकडून इकडं ते 2 एजंट होते, त्यांनी डॉक्युमेंट घेतले. ते हा. आम्हाला बोलले तुम्हाला 5 दिवस ओजीटी राहील. 5 दिवस ओजीटी झाल्यानंतर आज आमची ओजीटी झाली 5 दिवस. हा. आम्ही गेलो तिथं कंपनीमध्ये, आमचे डॉक्युमेंट सुद्धा घेतले नाही. आणि ओजीटी झाल्यानंतर त्या बोलताय उद्या 2 वाजता. हा. आता उद्या 2 वाजता बोलवतील, ते परत म्हणतील परवा या असं. बर. आम्ही व्याजाने पैसे आणले सर. अक्षरशः घरून पैसे आणायचे आम्हाला. आता म्हणजे घरचे सुद्धा वैतागले. वय किती तुझं? वय आता माझं 25 सर. बर. किती मुलं टोटल असे? 48. 48. बापरे. आणि तुमच्या ग्रुप मध्ये किती मुलं जवळचे सगळे तुम्ही? माझ्या गल्लीतले म्हणजे आमच्या गल्लीतले गल्लीमधले नाही, तुझ्या ग्रुप मधले जवळचे आता किती जण पोरं तिथं? आम्ही इकडे 13 जण आहे सर. आता सध्याला किती सध्याला? 11 जण राहिलेले, 2 जण गावाला गेले. बर. म्हणजे आता पैसे घेऊन तुम्हाला कामाला पण लावले नाहीत त्यांनी का? नाही सर. मग काय म्हणले होते पहिले तुम्हाला त्यांनी? ते म्हणे तुम्हाला 21 दिवसाची ट्रेनिंग राहील म्हणे. बर. त्याच्यानंतर तुम्हाला पुण्यामध्ये जॉब दिला जाईल. त्यांच्या अंतर्गत का तुम्ही सेपरेट तुमची? नाही त्यांच्या अंतर्गत. बर. ते जे पैसे 13,000 रुपये दिले होते त्याच्यामध्ये तुमचं खाणं पिणं चांगल्या पद्धतीने झालं का नाही? काय बरोबर दिले नाही खायला? नाही खायला पण काही वगैरे काहीच नव्हतं. आम्ही स्वतः बनवून खाल्लं. हा. हो. तिथं मग 13 दिवसामध्ये 13,000 रुपये काय केले मग त्यांनी? काहीच नाही. अहो सर तेच सांगतोय, फ्रॉड येते एकदम. मग तुम्हाला कोण सांगितलं तिथं यायला रे बाबांनो? तुम्हाला कुठून माहिती भेटली? अहो सर, त्यांनी एक ऍड लिहिली होती. पोरं आपले गरीब घरातले पोरं सगळे जाणारच ना भरतीला. काम होत नाही कुठं, तर जाणारच भरतीला कुठं. मग पोरं सगळे तिथं आले, सगळ्या गावचे पोरं आले तिथं भरतीला. भरती केली, पोरं ट्रेनिंगला गेली तिथं. ट्रेनिंग वरून इकडे आले. तुम्हाला माहिती कोण सांगितलं होती? हॅलो. हे तुम्हाला माहिती कोणी दिली होती इथली? ऍड पडली होती सर. कुठं ऍड पडली होती? ऑनलाईनला का कुठं व्हॉट्सअपला, कुठं फेसबुकला पाहिलं होतो का त्यांचा कुठला एक अकाउंट आहे त्यांचं असं? ऑनलाईन. त्यांचं अकाउंट आहे का त्यांचं असं? हो येते. आणि आता परत भरती पडलेली सर त्यांची सांगवीला. बर. मला त्यांचं ऐकून. हॅलो. हा. त्यांचा व्हिडिओ वगैरे असेल तर पाठव, ते मी पूर्ण सोशल मीडियावर व्हायरल करतो. ह्यांच्यापासून सावधानी सतर्क. म्हणजे 13,000 रुपये घेतात आणि असं म्हणजे ज्याला जॉबची गरज आहे त्यांना फसवणूक करतात, बरोबर? हो. बर. आता त्यांचा नंबर आहे का कोणाचा त्यांचा? 3 सरांचे तुम्हाला ते तिथले 3 सरांचे तुम्हाला 3 सरांचा नंबर देऊ नको. मेन कोणी त्यांचा नंबर त्यांना मी चांगला घोडे लावतो. आणि का बरं पैसे खाऊन लोकांना असं जर फसायचं काम करत असेल ना, तर मी त्यांना सोडणार नाही. तुम्हाला पुढचं मदत करतो मी. फक्त त्यांचा आता नंबर सांग. मेन सरांचा कोण नंबर? अमोल सर म्हणून. काय कुठल्या पोस्टवर ते उद्योगपती काहीतरी त्यांचं होईल तिथं. काय कुठली पोस्ट माहिती तुला? महाराष्ट्र पुरस्कार भेटेल त्यांना सरांना. कशाचा पुरस्कार?
उद्योगपती कसं नाही, तो फ्रॉड आहे, तो पुरस्कार बी फ्रॉड आहे. हा का हा, ते बनवून लावले. बनवून लावलेलं अरे आहे सर. येड्यांनो, तुम्ही आणखी खूप नाव तुम्ही पंचवीस शिक्षण काय झालं सगळ्यांचं पोरांचं तिथे? सर 10वी 12वी फक्त. बापरे, म्हणजे 10वी 12वी पोरांना, गरजू पोरांना असं तुम्हाला जॉब लावण्यात हो ऍड सर. बनवलेत, बरोबर? हो. ते कुठे त्यांचं लोकेशन, करंट लोकेशन कुठे त्यांचं? उरुळी कांचनला का? उरुळी कांचन स्टेशन सोडून बोरी भडंग गावाचं नाव सर. बर बर. तिथून डोंगरामध्ये त्यांचं ते छोटं एक ऑफिस आहे, तिथं 200-150चा ट्रॅक आहे, तिथं हा. आहे सर त्यांचं. तिथं तुमचं राहण्या-बिण्याची सोय चांगली केली का तिने? नाही सर, आम्हाला खायला द्यायचे, अक्षरशः त्यात किडे निघायचे. आम्ही फक्त दिवस काढले, 21 दिवस काढले सर. हा. आम्हाला टोल नाक्यावरती मुलांच्या काही दिवस ड्युट्या लावल्या, त्यांचं अन्न वाया जाऊ नये म्हणून. तिथून टोल नाक्यावर मुलांना 300-300 रुपये रोज देऊन 12-12 तास ड्युट्या केल्या सर मुलांनी. ते पैसे तुम्ही घेतलं का तिने? नाही दिले, ते पैसे मुलांचे 300 रुपये रोजाने पैसे दिले. ते पैसे पण तेच घेतलं? नाही, पैसे मुलांचे मुलांना दिले. मुलांना दिलं का? बरं ठीक आहे. ते अमोलचा नंबर सांग मला तू. ओके सर, तुम्हाला व्हॉट्सअप करू सर? पूर्ण नाव काय त्याचं अमोलचं? तुम्हाला व्हिडिओ पण सेंड करतो त्यांचे ह्या व्हिडिओ नंबरवर. पण सेंड कर. तुमच्याकडे जे जे काय काय सगळं ह्या नंबरवर सेंड सगळं करा. सगळं हो हो ओके हो. सर. घाबरू नका, तुम्हाला मदत करतो. आणि मला हो काय करा सर. आता, त्या अमोलचं पूर्ण नंबर सांगा आता मला आता. हा सर, नंबर व्हॉट्सअप करतो सर. चांगलं प्लीज. सर, आम्ही तिकडून जेव्हा गावावरून आलो का, हा. आम्ही व्याजाने पैसे काढून आणले सर. आई वडील तिकडे मजुरी करतात. तुला कळा पाहिजे ना, असे फ्रॉड भरपूर असतात. ठीक आहे, त्यांचा नंबर सांगा आता मला. ओके सर, ओके, लगेच पाठवतो. हॅलो, अमोल बोलतोय का? हा बोला. सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप वाहतूक सेना प्रमुख. हा बोला ना. हे 11-13 मुलांचं मला कंप्लीट आली. आता त्या मुलांना तुम्ही ट्रेनिंग दिला म्हणतात 21 दिवसाची, 13,000 रुपये घेऊन. हा. त्यांना काम कुठं हा. लावायचे? त्यांना पहिला अगोदर माहिती सांगितलं होतं तुम्ही का? सगळी माहिती सांगितलेली आहे. मुलं जे आहेत ना ड्युटी जॉईन केलेली आहे. काही मुलं जे आहेत ना, काही मुलं करमत नाही, हे होत नाही, अशी कारण सांगत असतात. आता पुण्यासारख्या ठिकाणी जे आहे सुरुवातीला करमत नसतं ना. अच्छा, परिचय काय दादा? पूर्ण नाव आपलं काय? माझं नाव डॉक्टर अमोल सिंगनाथ. अमोल सिंगनाथ. अच्छा, आपल्या ह्याचं नाव काय? आपल्या एजन्सीचं नाव? हे जे आपली कंपनी आहे शिवस्वराज्य सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड. अच्छा, प्रॉपर कुठले तुम्ही? प्रॉपर मी इथलंच आहे, कोल्हाटलाच आहे. बर. आता ते गरीब मुलं आहेत, ते मुलं रडून फोन करायला येतं. मी कोणी पश्चिम महाराष्ट्र मधून आहेत, कोणी मराठवाड्यामधून येतं. भैया आमच्याकडून मला 13,000 रुपये सांगा घेतले, तर की आमच्या आई वडील रोजगारनं काम करून खातात. आम्ही व्याजाने पैसे काढून दिलोय. ते ट्रेनिंग घेताना आमचे कुठे काय आम्हाला कपडे पण चांगले दिले नाही ना, खाण्याचं पण व्यवस्था चांगली केली नाही. नंतर ना तुम्ही पार्ट टाइम कसं त्यांना असतं जॉब माहिती पण आहे कुठं का? कामाला पण लावलं होतं म्हणे, कुठं टोलवरती. ऐकून घ्या. हा हा. त्यांना जे आहे ट्रेनिंग सेंटर मध्ये ज्यावेळेस आले ना, त्यावेळेस ट्रेनिंग त्यांना दिलेली आहे. 12,900 रुपयाकडनं घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये जे आहे त्यांना ट्रेनिंग, राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, ट्रेनिंगचं पूर्ण किट, कपडे, बूट हे सगळं भेटलेलं आहे. 18% GST गव्हर्नमेंटला भरावा लागतो. हा सगळा खर्च असतो. आणि ज्यावेळेस मुलगा ड्युटी जॉईन करतो ना, त्यावेळेस कंपनीला फायदा होतो. आता आता कंपनीला फायदा, तुम्ही त्यामध्ये काहीच दिलं नाही म्हणतात. कॉन्फरन्स वरती मुलगा येतो, हॅलो हे बाळा, हॅलो, हा सर. तुम्हाला काय काय केले तिथे रे? तुम्हाला त्यांनी खायला चांगलं दिलं का? सर, तुम्हाला आम्ही खाण्याचे फोटो पाठवतो 1 ते 2. बर. हा. मग तुम्हाला येड हे पागल नो, तुम्हाला अशी अरे मला सांग की तो ड्युटीला कुठे गेला होता? आम्हाला इथं MIDC ला, रांजणगाव MIDC ला पाठवलेलं सर. रांजणगाव मध्ये जे आहे तुम्ही जॉईन झाले का तिथं? नाही झालो अजून. आम्ही 5 दिवस OJT केली. आम्हाला आज उद्या करता करता आमचा हा दिवस उगवलेला आहे. आणि आम्हाला आज बी जाऊन इंटरव्ह्यू केल्यानंतर आम्हाला उद्या बोलवलेलं आहे 2 वाजता. ही आमच्या सोबत 2 जॉईनिंग होऊन जाईल ना यार. पेमेंट पण चांगलं आहे तिथं. पेमेंट काय कमी नाही ना. सर, आम्ही कंपनीत जेव्हा जेवायला मागतो तेव्हा आमच्याकडून 60 रुपये जेवणाचे घेते. आम्ही कसे दिवस काढतोय आम्हाला माहिती आहे. एक दिवस आम्ही फक्त 1 टाइम जेवण करतोय दिवसभरात. आमच्या आई अरे पण आता वडील जेवण मेसचं जे आहे तुम्हाला सांगितलंच आहे ना की मेस चार्जेबल आहे. मेसचं चार्ज तुम्ही स्वतः बनवून खा ना. कशाला डब्बा लावताय? मग सर मला एक सांगायचंय, तुम्ही पहिले 13,000 रुपये त्यांच्याकडून घेतलो, तुम्ही त्यांना पहिले अगोदर पूर्ण माहिती द्यायचं होतं ना. ते गरीब मुलं आहेत, सगळी माहिती खेडेगावचे दिलेली मुलं आहे, आहेत, लेखी स्वरूपात त्यांनी म्हणतात दिलेली आम्हाला आहे. काय ऐकून एवढं काय घ्या. माहिती दिली नव्हती, आम्हाला खायला बेकार दिलं आणि आमच्याकडून कामं करून घेतले पार्ट टाइम. त्यांना कुठे टोलवरती कामाला पण लावत होतो म्हणे तुम्ही. टोल वरती त्यांची जे ना ड्युटी लागलेली हे होती. चुकीचं आहे training सर. मध्ये हे जे गरीब आहे. मुलांसोबत अन्याय ऐकून होतोय. घ्या. चुकीचं आहे. हे असं होत असेल ना, टोल चुकीचं आहे. वरती जरी ड्युटी लागली तर त्यांना 300 रुपये जे आहे ट्रेनिंग पिरियड मध्ये भेटलेले आहेत. बर 5-6 दिवस त्यांनी ड्युटी केलेली आहे तर त्यांना 300 रुपये प्रत्येकी दिलेले आहेत. बर. म्हणजे त्यांना जे आहे खर्चाला पण पैसे राहिलेले आहेत ना आता.
1700-1800 रुपये त्यांना जे आहे ट्रेनिंग पिरियड मध्ये ड्युटी करून भेटलेले आहेत. मग तुम्ही सगळी आणि माहिती त्यांना ज्यावेळेस ते अगोदर duty दिली join पाहिजे ना. केलेत ना, काही तर मुलं हा. कामाच्या शोध मध्ये असतात, ड्युटीच्या शोध मध्ये असतात, कुठेतरी काहीतरी भेटेल आम्ही म्हणून खेडेगावच्या मुलांना. आम्ही महाराष्ट्रीयन माणसं आहेत, आम्ही काय बाहेरचे युपी बिहारचे नाही. युपी बिहारचे माणसं राहिले तर असं केलं नसते सर. इथे मराठी माणसं असून मराठी माणसालाच फसवा लागल्यामुळे आपल्या चुकीचं आहे. आम्ही काही नोकरी देण्याचं काम करतोय, त्यांना जे ड्युटी देतो ना आम्ही. काय पगार ड्युटी पण दिली त्यांना चांगला तुम्ही? देतात. मला एक सांगा, 5 दिवस झालं ते बिचारे कुठे म्हणतात की 60-60 रुपये घेऊन आमच्याकडून जेवण देतात म्हणून सांगाले. तुम्ही काय ड्युटी नाही दिली नाही, त्यांना पण सांगा तुम्ही? तुम्ही काय जेवणाची दिलं व्यवस्था त्यांना? जे आहे आम्ही ऐकून घ्या. जेवणाची व्यवस्था त्यांनाच करायची आहे. जे राहण्यासाठी रूम त्याला दिलेली आहे. कंपनीतर्फे रूम दिली जाते. हॅलो हा, बोल बाळा बोल. हॅलो सरजी, हा, बोल बोल बाळा. हे आम्हाला असं बोलले होते की जेव्हा तुम्ही आमचं सर्टिफिकेट दाखवशाल तेव्हा तुम्हाला जॉब मिळेल. आणि जो मुलगा सर्टिफिकेट घेऊन येत नाहीये त्यालाही ओजीटी करावं लागते. आम्ही सर्टिफिकेट घेऊन आलेलो आहे तरी आम्हाला ओजीटी करावं लागते, असं काय आहे नेमकं? अरे ओजीटी सगळ्यांनाच करावं लागते. ओजीटी मग सगळ्यांनाच सर्टिफिकेटचा करावं फायदा लागते. काय आम्हाला सर्टिफिकेटचा अरे, अहो मला त्यांना 13,000 रुपये घेऊन ऐकून घ्या, 13,000 रुपये घेऊन तुम्ही त्यांना ओजीटीचं कार्ड देताय. ते ओजीटीचं कार्ड दाखवून सुद्धा त्यांना 5-5 दिवस 10-10 दिवस त्यांना थांबावं लागेल बाहेर. आणि नवीन मुलांना सुद्धा ओजीटी कार्ड त्याला लागू आहे तिथं. ओजीटी म्हणजे जे आहे त्यांचे ड्युटीचं जे आहे ट्रेनिंगचं असतं तिथं ओजीटी त्यांना जे हे आहे, चुकीचं आहे, हे तिथं चुकीचं duty आहे, मिळाली चुकीचं ना. आहे. लक्षात ठेवा, चुकीचं आहे. त्या गरीब मुलांना फसवणूक केलेलं आहे तुम्ही. 13,000 रुपये आमच्या ते किती मुलांना आहेत, ते किती मुलांना फसवणूक केली तर तुम्ही किती मुलं होतो टोटल रेवाळानो? तर आम्ही 48 मुलं होतो तिथं ट्रेनिंग सेंटरला. त्याच्यात काही मुलं आमच्याकडे पैसे नसल्या कारणाने घरी निघून गेलेले सर. अरे मग पैसे नसतं सर. मला एक सांग की ज्यांच्याकडे जे ना आता ज्यांना मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो, तुमचा नंबर जे ना तुमच्या नंबरवरती रेकॉर्डिंग पाठवतो, त्याचे वडील किती परेशान आहेत बघा. मुलगा जे आहे तो 3 दिवस झालं ज्यांना नुसतं एक ठिकाणी ड्युटीला लावलं, 21,000 पगार मिळाला, तिथं नको म्हणतोय. रोज दारू पितोय. हे चुकीचं आहे. ते गरीब मुलांसोबत अन्याय पैसे घेऊन तुम्ही ट्रेनिंग दिले म्हणताय आणि त्याच मुलांसोबत जर अन्याय होत असेल तर चुकीचं आहे. तुम्ही ओजीटी म्हणताय, ते नवीन मुलांना सुद्धा तिथं ओजीटी करायला हवी. आणि तुमचं कार्डचा काय फायदा मग मला सांगा? ओजीटी म्हणजे ओजीटी असतीच ना ड्युटी. मला एक सांगा अमोल राव दादा, मला एक सांगा, तुम्ही त्या व्यक्तींना तुमचं कार्ड घेऊन काय फायदा सांगा? तुमचं कार्ड घेऊन सुद्धा त्यांना जॉब लागत नाही. त्यांना इंटरव्ह्यू बोलवतात. लागलाय त्यांना ड्युटी कुठं लागलंय बा तुम्हाला जॉब लागला का रे? ए बाळा, तुम्हाला लागला का जॉब? अहो सर काहीच उपयोग नाही त्या कार्डचा, काहीही उपयोग नाहीये. कोणीही विचारत नाही त्या कार्डला. हा, उभं सुद्धा. आणि जर ते कार्ड असतं सर तर ते कार्ड कंपनीने बघितलं तरी असतं. आमच्या ते बॅग मध्ये जसं तसं पडलेलं आहे ते कार्ड, कोणी विचारत नाही सर त्याला. बर. अरे आयडी कार्ड जे आहे, आयडी कार्ड तुमचं ड्युटीवरतीच असतं. ते आयडी कार्डचा उपयोग आहे ना. कंपन्यांमध्ये आयडी कार्ड का दिलं हे जातं? चुकीचं आहे. हे चुकीचं आहे, चुकीचं आहे. तुम्ही त्या मुलांसोबत, गरीब मुलांसोबत अन्याय केलेला आहे. चुकीचं आहे, चुकीचं आहे. यांच्या एजन्सीचं नाव काय रे बाळांनो? यांच्या एजन्सीचं नाव काय यांच्या? शिवस्वराज्य काय मॅन पॉवर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, उरुळी कांचन. बरं ठीक आहे. तुमच्याकडे व्हिडिओ वगैरे आहे का त्यांचं? आहे ना सर. मला सगळं टाका या व्हिडिओवर. ऐकून घे ह्या व्हॉट्सअप नंबरवरती सगळं टाका. सगळ्या आपल्या गरीब मुलांना सदर करतोय. असल्या फ्रॉड माणसापासून सावधानाने सदर करावं म्हणून. अशा गरीब मुलांना जर फसवणूक काय फसवलेलं नाही ज्यांना. हे बघा ऐकून घ्या, तुमचं नाव काय म्हणलं? मी सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप वाहतूक सेना प्रमुख. पवार साहेब ऐकून घ्या, कुणाची ज्यांना फसवणूक नाही. तुम्ही फसवणूक केली. त्या मुलं किती, एकदा मुलगा बोलत नाही तिथे 14 मुलं आहेत. 14 किती मुलं तुम्ही त्याला तरी? आम्ही 1,00,000-2 लाख रुपये नाही घेतलेले. अहो तुमच्यासाठी 1,00,000-2 लाख रुपये मोठी गोष्ट आहे. पण त्या मुलांना आता जे आहेत ना 13,000 रुपयासाठी त्यांचे आई वडील शेतामध्ये जाऊन राबतायत. 13,000 भरले तर ते सगळे मुलं आलेले गरीब घरातले शेतकऱ्यांचे मुलं आहेत. ते सगळे शेतकऱ्यांचे मुलं. लक्षात ठेवा, हे चुकीचं आहे तुमचं दादा. तुम्हाला 2 लाख रुपये मोठी गोष्ट, पण ते 13,000 त्यांच्यासाठी 13 लाख रुपये आहेत, माहितीये का? हे चुकीचं आहे. तुम्ही त्यांच्याकडून 13,000 रुपये घेत नाही. त्यांना काम लावून देतो म्हणून काम नाही ना, सर्टिफिकेट नाही, कुठलं काय. तुम्ही कुठे ड्युटीला कुठे आहे? हे सगळं चुकीचं काम करताय राव तुम्ही. आणि लोकांना फसवायचं काम करा, बंद करा हे. कुणालाही फसवलेलं नाहीये. काय चुकीचं काम की नोकरी देणं काय? मला सांगा, तुम्ही काय नोकरी दिलं त्यांना? तुम्ही नोकरी काय दिलं सांगा? तुम्ही तिथे सांगा, नोकरी कुठे दिलं त्यांना? तुम्ही कुठे दिलं सांगा? नोकरी कुठे काय दिलं तुम्ही? काही दिलं नाही नोकरी तुम्ही. रांजणगावमध्ये त्यांना जे आहे एमआयडीसी मध्ये नोकरी भेटलेली आहे. हे भेटले का रे मुलांना तुम्हाला? मुलांना भेटले का तुम्हाला रे? ए मुलांना तुम्हाला भेटले का रे जॉब तुम्हाला?
अहो सर कशाचाही पत्ता नाही सर. आम्हाला दररोज बोलून आम्हाला घरी काढून देते. आम्हाला इथून 4 किलोमीटर आहे सर कंपनी जायला यायला. आम्ही एक टाइम जेवण करतोय दिवसातून फक्त. ऐकलो का? अरे 4 किलोमीटर आहे तर तुम्हाला रूम कंपनीच्या जवळ थोडी भेटत असते. रूम अहो, दिली ना तुम्हाला. जरी जवळ पेमेंट नाही किती पण सांगितलं आमचं तिथं? किती हाल चालू आहे इथं. हे चुकीचं आहे. अरे जेवणाची व्यवस्था तुम्हाला ट्रेनिंग पिरियड मध्ये पण या सांगितलं की या जेवणाची व्हिडिओच्या व्यवस्था तुम्हाला माध्यमातून करायची आहे. तमाम महाराष्ट्रामधील जेवढे युवक मुलं आहेत कामाच्या शोधमध्ये असल्या माणसापासून फ्रॉड गोष्टीपासून सावधान राहा म्हणून पहिले पण अगोदर सांगितलं, पण तरी पण मुलं फसत यार. काय मला काय सांगावं. फ्रॉड वेड अजिबात बोलू नका, कारण आम्ही ज्यांना कुठलाही फ्रॉड नाही करत. ट्रेनिंग अहो देतोय, तुम्ही training त्यांच्यासोबत देऊन त्यांना पैसे नोकरी देतोय. घेऊन तुम्ही फ्रॉड केले राव. तुम्ही काय बोलते? तुम्ही तुमच्या 13,000 रुपये काय फायदा सांगा त्यांना? 13,000 रुपये घेतो त्यांना काय फायदा कसा सांगा? नाही झाला? अहो त्यांना विचारा, ट्रेनिंग मध्ये त्यांना शिकायला नॉलेज भेटलं की नाही? काय ट्रेनिंग नॉलेज भेटलं? हे बाळांनो तुम्हाला काय काय नॉलेज भेटलं रे? जर नॉलेज जर भेटलं असतं तर मग आम्हाला नोकरी काय लागली नसती हा सर. बोला बोला तुम्ही आता. नॉलेज द्यायचं सर. या जगात प्रत्येक जण नॉलेज देत आहे आता. काय राव तुम्ही अरे पैसे पण घेऊन त्यांना knowledge फसवणूक द्यायचं करताय. नोकरी पण करणं गरजेचं आहे ना. पैसे देऊन कुठे नोकरी पण करणं गरजेचं आहे ना. काय पगार काय कमी आहे का तिथं? पगार किती आहे तिथं? पगार भेटण्यापेक्षा नोकरी तर भेटायला पाहिजे. पगार तर जर कामच नाही भेटलं तर पगार कोण देणार आहे सर आम्हाला इथं घर अरे ए, बाळांनो, काम ऐकून काम घ्या. कसं ऐका रे नाही बाळांनो. भेटलं? हॅलो, हॅलो. तुमचं नाव OGT चालू झालं ना. ए बाळांनो ऐका रे तुम्ही. त्यांना बोलून काय आता ऐकून घ्या. मी कायदेशीर करतो काय करायचं करत. तू काय कर, सगळे व्हिडिओ पाठव रे. मी बघतो काय करायचं पुढचं ते. ओके सर. सर फक्त पाठव आम्हाला सगळे ते व्हिडिओ, पैसे त्यांचे परत व्हिडिओ सगळे फोटो पाठव मला. आमचे पैसे भेटले पाहिजे पाठव. सगळ्यांचे.